हाय फ्रेंड्स, सारिका रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण मस्त अशा टम्म फुगलेल्या एकदम खुसखुशीत एकदम मस्त अशा भोपळ्याच्या घाऱ्या किंवा घारगे कसे करायचे ते पाहणार आहे। मस्त असे एकदम खमंग असे हे घाऱ्या झालेल्या आहेत। एकदम छान तुम्ही बघू शकताय, सगळ्या आपल्या घाऱ्या छान टम्म फुगतायत आणि मस्त खुसखुशीत झालेल्या आहेत। एकदम छान चविष्ट सगळ्या आपल्या छान अशा फुललेल्या आहेत आणि छान झालेल्या आहेत। बघू शकताय तुम्ही, एकदम मस्त चविष्ट बनतात। तुम्ही या पद्धतीने करून बघा, तुमच्या पण घाऱ्या घारगे छान होणार। भोपळ्याचे एकदम मस्त चविष्ट होतात। करून बघा तुम्ही नक्की एकदा, तुमचे पण छानच होईल। एकदम मस्त टम्म फुगलेले आणि खुसखुशीत खमंग लागतात। बघा बघा, तुम्हाला मी तोडून दाखवते। एकदम छान झालेले आहेत आणि इथे आपण साध्या सोप्या पद्धतीने प्रमाण व्यवस्थित सांगितलेलं आहे, परफेक्ट प्रमाण, त्यामुळे तुमच्या पण छान होणार। करून बघा। तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। इथे बघा, मी सर्वप्रथम 2 किलो लाल भोपळा घेतलेला आहे। हा मी इथे स्वच्छ धुवून घेतलेला आहे। आता हा आपण मधल्या बिया काढून कट करून घेणार आहे। पाठीमागची साल पण काढणार आहे। तुम्ही हव्या त्या पद्धतीने कट करून घेऊ शकता। छान असा कट करून घेतलेला आहे। पाठीमागचं मी याचं साल पण काढलेली आहे। आता खिसून घेणार आहे। सगळा भोपळा मी किसून घेतलेला आहे। इथे 2 किलो आपला भोपळा आहे, त्यासाठी मी इथे 700 ग्रॅम गूळ बारीक कट करून घेतलेला आहे। तुम्हाला याच्यापेक्षा गोड हवं असेल तर याच्यापेक्षा जास्त घालू शकता, कमी गोड हवं असेल तर याच्यापेक्षा कमी गूळ घालू शकता। मी 2 किलो इथे भोपळ्यासाठी 700 ग्रॅम गूळ घेतलेला आहे कट करून। आता इथे पातेलं गरम करायला ठेवलेलं आहे, त्यामध्ये किसलेला भोपळा घातलेला आहे, गूळ घातलेला आहे, मिक्स करून घ्यायचं आणि छान गूळ वितळून घ्यायचा। सुरुवातीला गॅसची फ्लेम हाय करायची आणि गूळ वितळल्याच्या नंतर मीडियम करून 15 मिनटं हा भोपळा गुळामध्ये शिजवून घ्यायचा। जास्त पण शिजवायचा नाही, 15 मिनटं मीडियम फ्लेमवर छान असा भोपळा गुळामध्ये शिजवून घ्यायचा। मी व्यवस्थित असं मिक्स करून घेते गूळ या भोपळ्यामध्ये। इथे बघा, आपला गूळ विरघळलेला आहे। गॅसची फ्लेम मी मीडियम केलेली आहे आणि चांगला खालीवर करून मी हा भोपळा 15 मिनटे इथे शिजवून घेतलेला आहे। इथे यातलं पाणी पण आटलेलं आहे गुळाचं आणि छान भोपळा शिजलेला आहे। मी हा परातीमध्ये काढून थंड करून घेणार आहे। इथे बघा, परातीमध्ये मी काढून घेते या पद्धतीने, बघू शकताय, आणि व्यवस्थित असं पूर्ण थंड करून घ्यायचं। इथे बघा, या पद्धतीने पसरून मी पूर्णपणे थंड करून घेते। इथे हे मिश्रण आपल्याला पूर्ण थंड झाल्यानंतरच मळून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्या घाऱ्या किंवा घारगे छान टिकतात आणि आपल्याला पिठाचं प्रमाण कळतं। इथे बघू शकताय, हा मी असाच ठेवणार आहे, पूर्णपणे थंड करून घेणार आहे। इथे बघू शकताय, थोड्या वेळानंतर पूर्ण हे थंड झालेलं आहे मिश्रण आणि थंड झाल्यानंतर अजून घट्ट झालेलं आहे, बघू शकताय। आता ज्याच्यामध्ये आपण पीठ घालायचं आहे त्याआधी इथे बघू शकताय 2 चमचे मी इथे बडीशेपची पूड केलेली आहे ती घेतलेली आहे आणि 1 चमचा सुंठपूड घातलेले आहे। थोडंसं जायफळ पण मी किसून घालते। बडीशेप आणि सुंठ घाला आणि जायफळ पण घाला, एकदम वर चव लागते बघा आपल्या घाऱ्या किंवा घारगेला मस्त। आता हे सगळं व्यवस्थित असं मी मिक्स करून घेते। या पद्धतीने सगळं मी यामध्ये सुरुवातीला पीठ घालायच्या आधी मिक्स करून घ्यायचं, म्हणजे व्यवस्थित याच्यात हे छान असा चव येते बघा। आता पीठ मी इथे बघा, सुरुवातीला 1 किलो पीठ घेतलेलं आहे। पीठ आपण अंदाज घेतच घालायचं आहे। मी सुरुवातीला 1 किलो पीठ घेतलेलं आहे। आता आपण अंदाज घेऊन जेवढं लागेल तेवढं घालायचं, कारण पिठाचा अंदाज लागत नाही। पीठ मळल्यानंतर मी सांगते केवढं पीठ लागलेलं आहे। 2 किलो आपला भोपळा होता, छान असा शिजल्यानंतर याच्यासाठी मला 1 किलो आणि वर थोडंसं पीठ लागलेलं आहे। 1 किलो मी सगळं घातलं होतं आणि नंतर याने वर पीठ लागलेलं आहे बघा। छान असं जास्त पातळ नाही जास्त घट्ट नाही असं हे मळून घेतलेलं आहे। इथे बघा, हे छान मी मळून घेतलेलं आहे। मी 5 मिनटं फक्त याला भिजत ठेवणार आहे। तुम्ही लगेचच याच्या घाऱ्या किंवा घारगे केलं तरी पण चालतं, बघू शकताय। 5 मिनटानंतर इथे
थोडंसं यातलं पीठ घेते, चपातीपेक्षा थोडंसं जास्त घ्यायचं. त्याला थोडंसं आपण सुकं पीठ लावून घ्यायचं, छान असा याचा उंडा करून घ्यायचं आणि लाटून घ्यायचं या पद्धतीने. इथे बघू शकताय थोडंसं मी लाटून घेतलेलं आहे. त्याला वरून आपण इथे खसखस लावून घ्यायची. छान खसखस लावल्यामुळे दिसायला पण घारे छान दिसतात आणि चवीला पण छान लागतात. एका बाजूने लावल्यानंतर आपण पलटी करून दुसऱ्या बाजूने लावून घ्यायचं. इथे बघू शकताय थोडं लाटायचं म्हणजे खसखस निघली जात नाही. इथे या पद्धतीने मी लावून छान असा पातळ लाटून घेतलेला आहे. चपातीपेक्षा थोडं नकळत जाड ठेवलेलं आहे. झाकणाने किंवा वाटीने तुम्ही याला आकार देऊन घ्या. या पद्धतीने मी याला आकार देऊन घेते. बघा मस्त अशा आपल्या घाऱ्या तयार होत आहेत. छान घारगे आपले तयार झालेले आहेत. थोडे मी बनवून घेते याच पद्धतीने. इथे बघा छान असं मी बनवून घेतलेले आहेत. आता छान तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तळून घ्यायचं. तेल आपलं मिडियम गरम करायचं आणि गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची, म्हणजे छान असं हे तळलं जातं आतपर्यंत, छान असं छान फुललं जातात. इथे बघा वरून तेल सोडायचं म्हणजे छान हे फुलतं. इथे हे छान असं फुललेलं आहे बघू शकताय. दुसऱ्या साईडने पलटी करून आपण हे तळून घेऊया. मस्त दोन्ही साईडने चांगलं भाजून घ्यायचं म्हणजे चव छान लागते. मी काढून घेते बघा, तेल नितळून काढायचं. मस्त असं छान हे तळलेलं आहे. आता दुसरे पण त्याच पद्धतीने घालून मी तळून घेते. बघा हे पण छान फुललेलं आहे, छान तळलेलं आहे. सगळ्या मी याच पद्धतीने तळून घेते. बघा सगळ्या आपल्या इथे तळून झालेल्या आहे. सगळ्या टम्म फुगलेल्या चविष्ट असं आपल्या घाऱ्या किंवा घारगे तयार झालेले आहेत. मस्त परफेक्ट असं प्रमाण आपलं झालेलं आहे. छान अशा चविष्ट असे हे घारे आपलं तयार झालेले आहेत. नक्की एकदा भोपळ्याचे घारगे तुम्ही या पद्धतीने करून बघा, छान तयार होतात. मस्त एकदम चविष्ट खमंग असे हे घारगे आपले तयार झालेले आहेत. तुमचे पण छानच होणार. बघून कळत असेल किती मस्त असे हे झालेलं आहे. नक्की करून बघा. कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. या पद्धतीने नक्की एकदा घारगे किंवा घाऱ्या नक्की बनवून बघा. एकदम मस्त होतात बघा. तुम्हाला बघून कळत असेल किती छान झालेले आहेत. बनवून बघा, तुमच्या पण छान होतील. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.